श्री सुभाष पगारे जनमाहिती अधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या कामांची माहिती मागितली होती. यांनी मुदतीत कुठली माहिती दिली नाही किंवा मुदतीत कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मी अपिली अधिकारी यांच्याकडे यांच्याकडे अपील दाखल करून आदेश माहिती देण्याचा आदेश झाला होता, परंतु तरीसुद्धा माहिती देण्यात आलेली नाही. 78 लाखाचा त्यांनी बिलं काढलेली आहेत, बोगस बिलं काढलेली आहेत. त्यामुळं ते माहिती देण्यास घाबरत आहे, माहिती देण्यात येत नाही. आता माहिती देणं हा माहिती देणं त्यांना बंधनकारक आहे आणि माहिती देणं म्हणजे हा आपल्याला माहिती मागणं आपला अधिकार आहे आणि त्यांनी देणं गरजेचं आहे. पण ते का देत नाही का? त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. जर माहिती दिली तर भ्रष्टाचार हा उघड होईल. त्यामुळं मग तसंही नाही तर माहिती देतं, मग भ्रष्टाचार नसेल केला त्यांनी माहिती द्यावी. त्यामुळं मुख्य अभियंत्यांना मी पत्र दिलेलं आहे, अधीक्षक अभियंत्यांना दिलेलं आहे. विश्रामगृहाची दुरुस्ती एकदा नव्हे तर 3दा केली. त्यात गंभीर त्रुटी आहेत, तरीही 78 लाख रुपयांचं बिल काढून घेण्यात आलं. माहितीच्या अधिकारात माहिती मागवणी दिली जात नसल्याने इगतपुरी येथील शिवनाथ डावखर यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे गेल्या वर्षी 28 जुलै त्यानंतर 30 जुलैला रीतसर माहितीच्या अधिकारात अर्ज देऊन माहिती मागवली. वेळेत माहिती न मिळाल्याने डावखर यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे अपील केलं. त्यांनी 7 दिवसात विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले, पण तरीही सहाय्यक अभियंता सुभाष पगार आणि नितीन सानप यांनी माहिती दिली नाही. दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार केल्यानंतर माहिती देत नसल्याचा आरोप करीत डावखर यांनी सिंचन भवनासमोर उपोषण सुरू केलं आहे. याबाबत सुभाष पगार यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. मी शिवनाथ डावखर, राहणार इगतपुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. पाटबंधारे विभागातील श्री सुभाष पगारे जनमाहिती अधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या कामांची माहिती मागितली होती. यांनी मुदतीत कुठली माहिती दिली नाही किंवा मुदतीत कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मी अपिली अधिकारी यांच्याकडे यांच्याकडे अपील दाखल करून माहिती देण्याचा आदेश झाला होता, परंतु तरीसुद्धा माहिती देण्यात आलेली नाही. त्यांनी अनियमित भ्रष्टाचार जाणून माहिती देणे टाळणे असा संशय गंभीर असल्याने मी दिनांक 6/4 पासून उपोषण सुरू केलेले आहे. तरी त्यांच्या कार्यालयातले कुठलाही अधिकारी कुणी भेटण्यास अजूनपर्यंत तयार नाही, कारण कार्यकारी अभियंता उपअभियंता हे सुद्धा त्यांचे अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घालीत आहे. कुठलीच कारवाई करायला कुणी तयार नाही आहे. नेमकी तुम्ही काय माहिती मागितली होती? काय कामामध्ये? त्यांच्या कार्यक्षेत्रात जी देखभाल दुरुस्ती होती, उदाहरणार्थ त्यांच्या कार्यालय शेजारी पाटबंधारे विभागाचा विश्रामगृह आहे, त्याची त्यांनी 3 वेळा देखभाल दुरुस्ती केलेली आहे. त्याच्यामध्ये गंभीर अशा त्यांनी त्रुटी केलेल्या आहे. भरपूर त्यांनी असं 78 लाखाचा त्यांनी बिलं काढलेली आहेत, बोगस बिलं काढलेली आहेत. त्यामुळं ते माहिती देण्यास घाबरत आहे, माहिती देण्यात येत नाही. माहितीचे अधिकार दाखवता येतील? ते आता मी ते माहितीचे अधिकार नाही आणले. बरं, हा एक मुद्दा झाला. अजून कुठल्या मुद्द्यावर तुम्ही उपोषण करत आहात? आता माहिती देणं हा माहिती देणं त्यांना बंधनकारक आहे आणि माहिती देणं म्हणजे हा आपल्याला माहिती मागणं आपला अधिकार आहे आणि त्यांनी देणं गरजेचं आहे. पण ते का देत नाही का? त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. जर माहिती दिली तर भ्रष्टाचार हा उघड होईल. त्यामुळं मग तसंही नाही तर माहिती देतं, मग भ्रष्टाचार नसेल केला त्यांनी माहिती द्यावी. त्यामुळं मुख्य अभियंत्यांना मी पत्र दिलेलं आहे, अधीक्षक अभियंत्यांना दिलेलं आहे. मुख्य अभियंता यावर काय म्हणाले? तुम्हाला बोलले काही? त्यांनी अजून त्यांचं काही पत्रावर नाही, त्यांचे कार्यालयात कोणी नाही. काल माझं शिष्टमंडळ भेटायला गेला होता, त्यांनाही म्हणे तुम्ही त्यांच्याकडे जा. आता सकाळी गेले उपअभियंता सोनावणे साहेब काय म्हणे का तुम्ही परवानगी घेतली का, पोलिसांची परवानगी घेतली का, पोलीस तुम्हाला येऊन त्रास देतील. ते म्हटलं पोलिसांचं काम आहे, तुम्ही कारवाई केली का, तुम्ही पहिला काय कारवाई केली ते सांगा. पोलीस काय येतील नाही येतील ते पोलिसांचा मी बघाल ना. म्हणजे अधिकारी तुम्हाला पोलिसांचा दाग दाखवताय कसं तरी आम्ही उपोषण सोडावं म्हणून. मुख्य अभियंत्यांना तुम्हाला भेटून किती दिवस झाले? त्यांना आम्ही नाही भेटले. बघा माझे शिष्टमंडळ गेला होता काल भेटण्यासाठी. ते म्हणे तुम्ही खालीच चौकशी करायची, इकडं आमच्याकडं काही नाही आहे. तुम्ही आता सांगितलं 78 लाखाचा हा एक प्रकार आहे, अजून कुठले प्रकार आहेत की त्यांनी असे बरेच त्यांनी आता 3 वेळा त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. अगर त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही ना, मग मी माहिती मागितलेली ती माहिती त्यांनी द्यावा.
आणि त्यांनी ते आदेश झालेल्या आदेशाप्रमाणे माहिती देऊन टाकावा. माहिती का देत नाही? माहिती लपवण्याचं कारण का? जर तुम्ही सभ्य आहे, तुम्ही कुठलाच काय घोटाळा केला नाही, तुम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, मग तुम्ही माहिती लपवता का? देऊन टाका ना माहिती. माहिती द्यायला पाहिजे ना. त्यांनी तुमच्या उपोषणाची दखल नाही घेतली तर तुमचं पवित्र काय असेल? जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा प्राण जरी गेला तरी चालेल, पण मी नाही उठणार नाही.